हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर आज परत मी व्हाईट साडी घातली आणि तीच साडी घातली आणि पोत वगैरे तेच घातली मी. आणि आज परत विहारात जात आहे. हे ते माझ्या सासरकडचं होतं आणि हे मी इथं राहते ना कौलखेडला. इथल्या विहारात पण आज ग्रंथ समाप्ती आहे. तिकडचं सगळं शेअर करते मी. आणि आमचं बौद्ध विहार, कौलखेडचं बौद्ध विहार कसं आहे आणि आमचा महिला मंडळ, आमचा संघ कसा आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. चला तर आपण जाऊ आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना साधू साधू साधू. आज आपण शब्दाचं जे पठण आहे. तर ताईंनो, हे आहे आपलं राजबोधी विहार आपल्या कौलखेडमधलं. आणि पहिल्यांदा तर मी सगळ्यांची माफी मागते, कारण की माझा व्हिडिओ हा खूप लेट येत आहे. खूप म्हणजे खूप, तरी 8-10 दिवसाआधीचा व्हिडिओ आहे हा. कारण की हा प्रोग्राम झाला आपला, ग्रंथसमाप्तीचा कार्यक्रम झाला आणि नंतर मग दिवाळी आली. म्हणजे 2-3 दिवस माझे त्याच्यामध्ये गेले. नंतर मग आता मी दिवाळीनंतर माहेरी आली. इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना, तर त्याच्यामुळे मग व्हिडिओ एडिट नाही करता आला मला, अपलोड नाही करता आला. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा माफी सगळ्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ना संघाच्या, सगळ्यांना माफी मागते. व्हिडिओ लेट येत आहे त्याच्यामुळे. आणि प्रोग्राम एवढा छान झाला ना, खूप छान प्रोग्राम झाला. आणि त्यांचा ड्रेस कोड पण पाहू शकता तुम्ही. साड्या आणि गुलाबी साड्या आणि काठ गुलाबी आणि ब्लाऊज त्यांची एवढ्या सुंदर साड्या घेतल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी. आणि ह्या ज्या दोघी आहेत ना, दोघींचेही नाव वैशाली आहेत आणि दोघीही एवढ्या हुशार आहेत ना. इतकं छान प्रवचन देतात, खूप छान प्रवचन देतात दोघी पण. आणि दोघींनी पण पाऊस असो काहीही असो तरीही विहारात येणे, रोज येणे आणि ग्रंथ वाचन करणे, अगदी वेळेवर येणे. दोघीही आल्या. मी अधूनमधून जायची, पण त्या दिसायच्या मला. म्हणजे कितीही अडथळा आला ना, कारण की आपल्याला खूप कामं असतात. ट्यूशन असते, मुलांची शाळा असते, पण सगळ्यांनाच कामं असतात ताईंनो. पण ह्या अशा आहेत ना, कामं थोडीशी मागं टाकून तरीही आल्या त्या तर आल्याच. पण बाकीच्या पण आल्या संघाच्या बाया, कारण की जो प्रवचन देतो ना ताईंनो, तर समोर बसणारे पण पाहिजे, समोर उपस्थिती पण पाहिजे संघाची. तेव्हाच आपण प्रवचन देऊ शकतो, ग्रंथवाचन करू शकतो. तर बऱ्याच महिलांनी ती भूमिका पण निभवली. म्हणजे कंटिन्यू 3 महिने आल्या सगळ्या महिला. आणि खरोखर या दोघींचं जेवढं कौतुक करावं ना, तेवढं कमीच आहे. खूप छान त्यांनी ग्रंथवाचन केलं. उदाहरणं वगैरे देऊन सगळ्यांना समजेल अशी भाषा, साधी सोपी सरळ भाषा, सगळ्या महिलांना समजेल असं बोलणं त्यांचं. आणि शेवटच्या दिवशी पण त्यांनी खूप माहिती सांगितली. गौतम बुद्धाच्या मार्गाने चालावे आणि ते चालायसाठी काय करावे, काय नाही, समाजात कसे राहावे,
लोकांसोबत कसं वागावं, आपल्या मुलांसोबत कसं वागावं, कसं राहावं, हे सगळं सगळं त्यांनी एकदम सोप्या भाषेत सांगितलं. आणि मला एवढं भाषण आवडलं ना यांचं, खूप भाषण आवडलं वैशालीताईचं. खूप छान बोलल्या त्या. आणि खरोखर असं जर कोणी वागलं ना तर त्यांची मुलं पण चांगली शिकतात. आणि म्हणजे मी स्वतः उदाहरण बघितलं यांचं. आज यांची मुलगी लंडनला गेलेली आहे शिकायला. खरोखर आपण जर चांगले विचार ठेवले ना दुसऱ्याविषयी, दुसऱ्यांच्या मुलांविषयी, तर आपलं पण चांगलं होते. हे जिवंत उदाहरण मी या ताईंचं बघितलं. त्यांची मुलगी आज लंडनला गेली म्हणजे किती अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. खूप छान वाटलं यांचं भाषण. आणि या महिला संघाचं माहीत आहे का, एक विशेष आवडलं मला. कारण की प्रत्येक महिलांना ते तिच्यात जो गुण असला ना ते करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांना गाणं म्हणता येत असेल तर त्यांना गाणं म्हणायला लावतात. म्हणजे आपल्याला करता येत असेल ना, आपल्यामधलं जे कला कौशल्य जे आहे ना ते करण्यास त्यांना प्रोत्साहन देतात. हे खूप आवडलं मला त्यांचं. आणि म्हणजे काही काही बाया तर एवढ्या छान गाणं म्हणतात ना, एकदम खूप छान आवाज आहे त्यांचा. वैशालीताई आहेत. आणि ताईंनी माहीत आहे का, 3 महिने पाऊस असो काही असो वेळातला वेळ काढून सगळ्यांना कामं असतं. आमचं पण येणं झालं नाही पण ताई रेग्युलर आल्या 3 महिने. तेव्हाच आपण म्हणू म्हणा त्यांचाही सपोर्ट होता. मी रेग्युलर आले ते विशेष म्हणजे सांगायचं असं की आमच्या ग्रुपमधल्या महिला बहुतेक त्या तशा जॉब करणाऱ्या आहेत. आणि काही काही जणांच्या मुलंसुद्धा लहान आहेत, शाळेत तरीसुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून ते घराच्या बांधकामासाठी वर्गणी मागण्यासाठी बाहेर मागत. आणि खरोखर आज आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज कार्यक्रम पण आणि ताईंनो आता आली मी विहारातून, आमच्या कौलखेडच्या विहारातून. म्हणजे आमच्या बिल्डिंगच्याच खाली आहे विहार. आणि छान पूजा पण झाली, एवढी छान पूजा झाली ना. आणि दोन्हीही वैशालीताईने एवढं छान प्रवचन दिलं ना, खूप छान प्रवचन दिलं. आणि जेवण पण एवढं छान होतं तिथे. पण मी प्रसादच आणला कारण की बाहेर ठिकाणी पण जेवायला जायचं होतं मला. तेरवीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तिथं जाणं पण आवश्यक आहे. दुःखात तर आपल्याला जायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे ताईंना मग मी पुलाव आणला घरी आणि तुम्हाला पण दाखवते. आपण पाहू शकता पुलाव. आणि एवढा टेस्टी आहे ना, खूप छान झाला पुलाव. तर ताईंनो आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ताईंनो. जय भीम.